ही बास्केट रिंग आहे, मिनिमम आहे ती 3 ग्रॅम पासून पुढे येतात. ओके. 6 ग्रॅम पर्यंत. 6 ग्रॅम मध्ये ही खाली असं ठुशी इयरिंग म्हटलं जातं. ठुशी इयरिंग मिनिमम याचं वजन आहे 3 ग्रॅम पर्यंत आहे. याचं वजन आहे 4 ग्रॅम 522 वजन आहे त्याचं सोन्याचं. आणि ही कास्टिंग पीस मध्ये येते, मिनिमम 3.5 ग्रॅम पर्यंत येते. कलकत्ती झुब्यामध्ये मिनिमम वजन येतं तुम्हाला हे 8 ग्रॅमचे आहेत. त्याच्यात कमी कमी 5 ग्रॅम मध्ये येत नाही. 5 ग्रॅम मध्ये आले तर साईज छोटा येतो त्याचा. वरचा हे गोकाक डिझाईन्स आहे. गोकाक मध्ये येतात ह्या डिझाईन्स. त्याला चांदबाळी मध्ये येतात. हे मिनिमम 11 ग्रॅम मध्ये ही चांदबाळी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे खास लक्ष्मी रोड वरील पुना गाडगे ज्वेलर्स मध्ये. तर इथे आपण सुंदर सुंदर असं इयरिंगचं कलेक्शन बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ स्किप न करता बघा, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण कलेक्शन व्यवस्थित बघता येईल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला सुंदर सुंदर असे नवीन व्हिडिओ बघता येणार आहेत. लहान मुलांसाठी वगैरे घालता येते किंवा सेकंड टॉप्स म्हणून पण घालता येतात कानामध्ये. ओके. आता इथे कमीत कमी वजन आहे 830 मिलीग्रॅम म्हणून आहे. बर. लहान मुलांना कसं एवढे हेवी नाही घालता येत, कानाला त्यांच्या बरोबर बसतील असे ते त्याला इयरिंग वगैरे देता येते. प्लेन इयरिंग. ओके. त्याच्यानंतर मग दुसरी अशी एक इयरिंग आहे, एक सानिया मिर्झा म्हणून रिंग आहे. बर. हा हा. किंवा तिचं वजन येतं 765 मिलीग्रॅम पासून येतात त्या. बर. सेकंड टॉप्स म्हणून घालता येतात कानामध्ये. इथे नाही घालता येत कारण त्याचे प्रेस लॉक नाजूक राहतात ना, त्यामुळे आपण सेकंड टॉप्स वगैरे घालू शकतो. यासाठी संदर्भ देतो. त्याच्यानंतर मग प्रेस फिट मध्ये येतात असे. काहींना असे टॉप्स फिरकीचे वगैरे नको असतात, त्यांना डायरेक्ट प्रेस म्हणून लॉक हवे असतात. मिनिमम 3 ग्रॅम पासून स्टार्टिंग येते त्याची. विदाउट लटकन मध्ये येतात. प्रेस फिट लॉक होतात असे. त्यांच्यावर वर्टिकल इयरिंग मध्ये असे येणार तुम्हाला, हँगिंग मध्ये येतात ते रिंग. मिनिमम 4 ग्रॅम पासून येतात. 4-3 ग्रॅम पासून. साईज मोठा घेतला की ते मोठ्या प्रमाणे येणार, छोटा साईज घेतला तर छोट्या साईज प्रमाणे येतात ते तुम्हाला त्याच्यात. याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर डिझाईन्स बघायला मिळतील. त्याच्यात तुम्हाला डिझाईन्स वगैरे पण मिळतात. दुसरा एक असा आहे, त्याच्यामध्ये ही अशी बास्केट रिंग म्हणून पण येते. ओके. त्याची म्हणजे जो डिझाईन्स आहे हे बास्केट रिंग म्हणून यूज केलं जातं. ओके. ही बास्केट रिंग आहे, मिनिमम आहे ती 3 ग्रॅम पासून पुढे येतात. ओके. त्याच्या खाली वजनाला येत नाही. तिचं वजन आता मिनिमम 5 ग्रॅमची इयरिंग आहे. ओके. बास्केट रिंग म्हणतात. त्याच्यानंतर मग ही फॅन्सी कलकत्ती रिंग म्हणून येते. हिला पण वजन येतं. ही नाही म्हटलं तरी ही आता ही 12 ग्रॅमची इयरिंग आहे. 12 ग्रॅम मध्ये येते. हा इकडे असेल बघ ड्रॉवर. हे प्लेन इयरिंग आहे, किंमत 800 मिलीग्रॅम पासून येते. हे लहान मुलांसाठी वगैरे घालू शकते किंवा सेकंड टॉप्स म्हणून पण घालता येते. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतरची एक रिंग अशी आहे, हे सानिया मिर्झा रिंग म्हणून आहे. आपण नाकामध्ये पण घालू शकतो किंवा सेकंड टॉप्स म्हणून पण घालता येतात किंवा आपण कानामध्ये पण घालता येतात. प्रेस फिट लॉक राहते. छोटे डायमंड आहेत का त्याला? हा, छोटे डायमंड्स आहेत. मिनिमम ते 18 कॅरेट मध्ये येते. ओके. 18 कॅरेट मध्ये येते. त्याच्यामध्ये 18 कॅरेट मध्ये देताना आपण स्टोनचं वजन वेगळं राहतं आणि स्टोनची किंमत पण राहते त्याच्यामध्ये. स्टोनची प्राइस राहते. ओके. मग तुम्हाला अशी एक येते, हे वर्टिकल इयरिंग मध्ये येतात, फॅन्सी मध्ये येतात. ओके. हे वजन आहे, हे लहान मुलांसाठी वगैरे आपण यूज करू शकतो. त्याच्यामध्ये 1 ग्रॅम 151 मिलीग्रॅम आहे त्याचं वजन. त्याच्यामध्ये मग अशी प्रेस फिट इयरिंग येते, लाईट वेट मध्ये एकदम येतात. प्रेस फिट इयरिंग आहे. ओके. तिचं वजन आहे 1.5 ग्रॅम पर्यंत आहे. हे पण यूज करू शकतात ते. त्याच्यामध्ये अशी एक इयरिंग आहे, पण सानिया मिर्झा रिंग म्हटलं जातं, पण ही 22 कॅरेट मध्ये येते. ओके. थोडे जास्त आहे, म्हणजे याला कास्टिंग असं यूज केलं जातं याच्यामध्ये पूर्ण. ह्याच्यामध्ये पण सोन्याचं वजन आणि खाड्याचं वजन आणि खाड्याची किंमत पण दिली जाते, पण हे 22 कॅरेट येते. आणि सानिया मिर्झा ही 18 कॅरेट मध्ये. या सर्व डिझाईन्स भरपूर आहेत याच्यामध्ये. ह्या वर्टिकल इयरिंग मध्ये येतात, लटकन मध्ये वगैरे येतात. मिनिमम 3.5 ग्रॅम पासून स्टार्टिंग आहे त्याच्यात. ओके. आता एकदम छोट्यात घेतला तर हा 3 ग्रॅम मध्ये पण येईल तुम्हाला. एकदम बिग साईज हवा असेल तर तुम्हाला 6.5 ग्रॅम पर्यंत वगैरे जातो. कारण हे पाईप मधून असत, बाकी याला डिझाईन इथे केले जाते. 6 ग्रॅमची आहे ना ही? हो, 6 ग्रॅम पर्यंत. 6 ग्रॅम मध्ये ही खाली असं मस्त असं झुमका आहे बघा, त्याला छान असं झुमका आहे. 6 ग्रॅम मधली रिंग मध्ये मोठी एकदम फॅन्सी आहेत. ते डेली यूजला पण तुम्ही हे वापरू शकता किंवा बाहेर पण तुम्ही असं वेअर करू शकता. हे ठुशी इयरिंग आहे. ठुशी इयरिंग म्हटलं जातं.
ठुशी 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 ओके हा हा हे लाखेमध्ये असतं. याच्यामध्ये सोन्याचं वजन वगैरे आणि लाखेचं वजन असतं त्याच्या आतमध्ये. ओके मिनिमम 9 ग्रॅम तिचं वजन आहे. सोन्याचं वजन 6 ग्रॅम 250 आहे तिचं. बर त्याच्यात लाख वापरले जाते आणि वरती सोन्याचं सोन्याचं असतं. आहे. याच्यामध्ये तुम्हाला ठुशी किंवा असं इयरिंग वगैरे घालायचं म्हटलं तर सेट पण करता येतं त्याच्यामध्ये असं. आता जे ठुशीचे आपले जे मणी असतात सेम तसेच हो, इयरिंग हो. आहेत बघा. मस्त असं वेगळं आहे. हे बटन किंवा हे 1.5 ग्रॅम पासून येतात. बटन टॉप्स ओके आहेत हा हा हे. बटन टॉप्स आपण यूज करू शकतो. हे व्हर्टिकल टॉप्स असतात. त्याचं वजन 1.5 ग्रॅम पर्यंत आहे. 1.5 ग्राम पासून 1.5 ग्रॅम पर्यंत आहे. त्याच्यामध्ये हे असे कास्टिंग मध्ये येतात. कास्टिंगला कसं राहतं थोडं साधारणतः वजन राहतं. आता हे 3 ग्रॅम पर्यंत आहेत. कास्टिंग म्हटलं तर 2 ग्रॅम पर्यंत येतं. कास्टिंग मध्ये केलं जातं. त्याच्यानंतर हे जे टॉप्स म्हणून वापरले जातात. हँगिंग असतात. किमान त्याच्यामध्ये तुम्हाला नेकलेस वरती किंवा सेट वरती काय करायचं म्हटलं तरी त्याला ते चालून जातं. हे मिनिमम 2.5-3 ग्रॅम पर्यंत येतात असे लटकनमध्ये. त्याच्यानंतर हे कोरल टॉप्स म्हणून येतात. मिनिमम याचं वजन आहे 3 ग्रॅम पर्यंत आहे. हा मोती तारेमध्ये बांधलेला असतो त्याला आणि त्याचे फूल तयार केलेलं असतं. हे जे फूल फ्लावर्स तयार केले ते फ्लावर तयार केले त्याला. याच्यात आपल्याला डिझाईन मिळतील ना हे जे हा ह्याच्यात डिझाईन्स येतात तुम्हाला. साईज मोठा छोटा असे वेगवेगळ्या डिझाईन्स हँगिंग मध्ये वगैरे तुम्हाला मिळून जातात. नेकलेस वरती वगैरे नेकलेस वरती पण करता येतील किंवा हँगिंग मध्ये पण येतात तुम्हाला. ते पण दाखवतो. हे तर एडी स्टोन मध्ये हे टॉप्स येतात. पुडी म्हणून यूज केला जातो एडी स्टोन मध्ये. हे 22 कॅरेट मध्ये येतात. त्याच्यामध्ये पण तुम्हाला ग्रॉस वजन त्याचं 3-3.5 ग्रॅम राहतं. 3 ग्रॅम 300 हे सोन्याचं वजन राहतं. त्याच्यामध्ये स्टोनचं मेन्शन राहतं. आपण स्टोनची किंमत घेतो. जेव्हा कस्टमर एक्सचेंजला येतील तेव्हा आपण स्टोन त्याचे मायनस करून घेतो. जे काय सोन्याचं वजन आहे ते घेतलं जातं. मग कस्टमर म्हणतो की साईज मोठे हवे असतात. आता ह्याचं साईड पूर्ण कास्टिंग करून मग ते स्टोन बसवलेले जातात पूर्ण. आणि आता ह्याचं वजन आहे 4 ग्रॅम 522 वजन आहे त्याचं सोन्याचं वजन. स्टोन सेट वजन आहे त्याचं 6-5 ग्रॅम पर्यंत आहे असं राहतं. आता हे कास्टिंग टॉप्स म्हणून असतात. हे 3.5 ग्रॅम पर्यंत येतात. आता ह्याला चेन वगैरे असतात. काही कस्टमर म्हणतात की आम्हाला लटकन पाहिजे कानाच्या खाली थोडे, तर ते यूज केलं जातं. ही बॉक्स चेन असते. बॉक्स चेनच्या खाली त्याला प्लेन जोंधळा मणी जॉईन केलेलं असतं आणि हे कास्टिंग पीस मध्ये येते. मिनिमम 3.5 ग्रॅम पर्यंत येते. हे व्हर्टिकल म्हणून टॉप्स आहेत. व्हर्टिकल मनी टॉप्स म्हणून आहेत. त्याच्यामध्ये यूज करताना तुम्ही वरचे टॉप्स यूज करू शकता. हे असं असतं तेही दाखवतो तुम्हाला. तुम्ही हे लटकन काढून पण ठेवू शकता. तुम्हाला फंक्शन यूज करायचं असेल तेव्हा वापरू शकता किंवा हे डेलीसाठी तुम्ही हे टॉप्स पण वापरू शकता. आता ह्याचं मिनिमम वजन हे 4 ग्रॅम आहे. असे 3 ग्रॅम मध्ये पण येतील पण ते साईज छोटा येतो थोडा, मोठे नाही येणार. 4 ग्रॅम मध्ये वगैरे घेतलं तर दिसायला ते मोठे पण दिसतात. बघा याच्यामधले हे खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत. हे पण थोडेसे फॅन्सी आहे बघा. हे पण एक फॅन्सी असेल. खूपच मस्त असे एडी मधले. छोटे छोटे नाजूक असे स्टोन मधले आहेत. मस्त मी तर हे सांगतोय जरा स्क्वेअर मधले तुम्हाला सांगतो आहे इथं हे मिळणार आहेत. या लक्ष्मी 3 ग्रॅम पासून एकाला पाठवून एकानंतर माझं गोल्ड टॉप्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडं ग्रेप्स टॉप्स म्हणून पण येतात. मिनिमम त्याचे रेंज आहे 3-3.5 ग्रॅम पासून तरी येतात. आता हे ग्रेप टॉप्स आहेत बघा. हे ग्रेप्स आहेत केलेले तयार. ग्रेप टॉप्स. त्याच्यानंतर तुम्ही ठुशी टॉप्स म्हणून पण येतात. कस्टमर म्हणतात की असे आम्हाला राऊंड मध्ये पाहिजे. हे राऊंड मध्ये पण येतात त्यांना असे यूज करायला. आता याचं वजन हे मिनिमम 4 ग्रॅम पर्यंत आहे. आपल्याला कमीत कमी असे नुसते 5 डॉट वाले पण येतात. ते असे तेही दाखवतो तसे पण येतात. हे कसे ह्याचं वेट जवळजवळ 4 ग्रॅम पर्यंत आहे. हे दिसल्याला छोटे दिसतात पण त्याला वजन जास्त लागतं कारण त्याच्या दांडीला वजन जास्त लागतं कारण त्याच्यावरती त्याचं मेन बेस आहे. मला जे मागाशी म्हटलं होतं हे कलकत्ते एम्बस म्हणून आहे. हे मिनिमम 4.5 ग्रॅम पर्यंत येतात. दिसायला मोठे दिसणार तुम्हाला, वजन राहतं तसं त्याच्यावर.
असं फ्लावर केलेलं, मग खाली त्याला लटकनमध्ये केलेले असतात. याचं वेट आहे 500 5.5 ग्रॅम पर्यंत वगैरे येईल तुम्हाला. कलकत्ती टॉप्स म्हणून आहेत, मिनिमम लटकन राहतं. हे 3 ग्रॅम 300 मध्ये येतात ह्या रेंजमध्ये. ह्याला वजन असतं कारण कलकत्तीला वजन येतं. आता हे छोटा साईज राहिला, त्याच्यामध्ये तुम्ही जर असे मोठा साईज बघायला गेलात, हे मोठं साईज आहे लटकनमध्ये हँगिंग. हे 10 ग्रॅम पर्यंत आहेत मिनिमम. ह्याचं 10 रेंज येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला नेकलेस सेटवरती करता येतं किंवा मंगळसूत्र घेतलं की तुम्हाला एक सेट करायचं म्हटलं, बांगडी बिंगडी, तर ह्याच्यावर मॅच होतं तुम्हाला सगळं अशा. ते 10 ग्रॅमच्या रेंज मध्ये. हे 10 ग्रॅम पासून पुढे येणार तुम्हाला. म्हणजे जसं साईज मोठा आहे तसं वजन वाढतं त्याचं. प्रत्येकाचं मेकिंग चार्जेस प्रत्येकांना मेकिंग चार्जेस वेगवेगळे राहतात. म्हणजे छोटा साईज घेतला असेल तुम्हाला, हे ग्रेप टॉप्सला तुम्हाला 17% मेकिंग राहते. ओके. पर ग्रॅम बघायला गेलं तर तुम्हाला 1300 रुपये 1400 रुपये पर ग्रॅम पडतं आजच्या रेटच्या हिशोबाने. असं बघायला हे कलकत्ती झुब्यामध्ये मिनिमम वजन येतं तुम्हाला. हे 8 ग्रॅमचे आहेत. त्याच्यात कमी कमी 5 ग्रॅममध्ये येत नाही. 5 ग्रॅममध्ये आले तर साईज छोटा येतो त्याचा. वरचा राऊंड शेप असेल तर छोटा साईज येणार आणि छत्री असते ती छोटी येते. मिनिमम 8 ग्रॅममध्ये घेतलं तर तुम्हाला साईज मोठा येईल. असं हा साईज घेतला. हा स्पार्कल म्हणून येतं. आता ह्याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला 11 ग्रॅम पर्यंत पण येतो. आता 16 ग्रॅमचा आहे कारण साईज मोठा आहे म्हणून त्याला स्पार्कल पण तेवढे चेन वजनाची आहे. त्याला पण मेकिंग राहते, 18% मेकिंग राहते याला. अगं सध्या झुमक्याचा पण ट्रेंड आलेला आहे, त्याच्यामध्ये पण भरपूर तुम्हाला डिझाईन्स बघायला मिळत आहेत. साखळ्यांचे हे आहे, खूप सुंदर असं दिसायला पण छान दिसतंय. हे गोकाक डिझाईन्स आहे. गोकाक मध्ये येतात ह्या डिझाईन्स. त्याला चांदबाळीमध्ये येतात. हे मिनिमम 11 ग्रॅम मध्येही आहे चांदबाळी. ओके. नेकलेस सेट वरती वगैरे कस्टमर घेतात, त्यांचे राऊंड टॉप्स वगैरे खाली पेंडन्स वगैरे असतात, त्याला ते मॅचिंग करू शकतात. बर. म्हणजे ह्याला चांदबाळी हे 11 ग्रॅम पर्यंत आहे. असे वेट कमी मध्ये पण येतात, ते 7-8 ग्रॅम पासून वगैरे येतात. साईज छोटा आहे ना, त्याच्यामध्ये कस्टमर म्हणतात की आम्हाला झुमके हवे असतात. गोकाकमध्ये 7 ग्रॅम पासून येतात कस्टमर म्हणतात आम्हाला 5 कारण हे कास्टिंग असतं, त्याला वजन असतं. कारण हे पाकळीपासून एक तयार करावं लागतं. त्याचं वजन 7 ग्रॅम पर्यंत आहे आणि ह्याला मजुरी आहे 20%. ओके. 20% मजुरी असते. अँटिकचं घेते बाबा. डिझाईन्स बघायला मिळत आहेत आपल्याला. याच्यामधले पण वेगवेगळे डिझाईन्स आहेत.